सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 जानेवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR 24व्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे शानदार उद्घाटन सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीमध्ये 24व्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे शानदार उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस, राज्य शिक्षण संचालक संपतराव सूर्यवंशी, माध्यम शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर आदी उपस्थित होते। महाबळेश्वर पाचगणीला होणार राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव, मंत्री शंभूराज देसाई। महाराष्ट्राच्या विविध पर्यटन क्षेत्रांमध्ये महसूल वाढवण्याची मोठी क्षमता आहे। पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने महाबळेश्वर पाचगणी परिसरात 3 दिवसीय भव्य राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव घेण्यात येईल। त्यासाठी प्रशासनाने सुयोग्य जागा निवडावी असे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। शासकीय धान्याने भरलेला ट्रक देऊर तालुका कोरेगाव ओढ्यावरील पुलावरून 50 फूट खाली कोसळला। सातारा रस्त्यावर वॉटर स्टेशन जवळ असणाऱ्या देऊर ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पुलावरून तब्बल 50 फूट उंचीवरून साईड कठाडे तोडून शासकीय धान्याने भरलेला ट्रक कोसळला। त्यामध्ये ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सातारा रस्त्यावर वॉटर स्टेशन जवळ असणाऱ्या देऊर ओढ्यावर या महिन्यांमध्ये तब्बल 4 भीषण अपघात झाले आहेत। तरी सुद्धा जिल्हा प्रशासन यांच्याकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे। साताऱ्यात परताव्याच्या आमिषाने महिलांची तब्बल 22.5 लाखांची फसवणूक। गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सातारा येथील महिलांची 22,50,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी योगेश मदन धोंगडी राहणार शनिवारपेठ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत संगीता चंद्रकांत हेंद्रे राहणार शनिवारपेठ यांनी तक्रार दिली आहे। फसवणुकीची घटना एप्रिल ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली। फायनान्स कंपन्यांमध्ये गुंतवणुकीला चांगला परतावा देण्याचे आमिष योगेश धोंगडी यांनी दाखवले होते। संगीता हृदय यांनी 9 लाख, श्वेता जाधव यांनी 1 लाख, गीतांजली पाटील, नीलम नेसे यांनी प्रत्येकी 3 लाख, आसावरी रांडे यांनी 2 लाख, वर्षा चिंचणे यांनी 4 लाख रुपये गुंतवले होते। परतावा मिळत नसल्याने महिलांनी मूळ रक्कम मागितली, मात्र मूळ रक्कमही न मिळाल्याने महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। सातारा शहरातील बंधन बँकेतील कर्मचाऱ्यांकडून महिलांची फसवणूक। सातारा शहरातील बंधन बँक या बँकेतील कर्मचाऱ्यांनी महिलांना 1-1 लाख रुपये कर्ज देतो अशी खोटी योजना दाखवून महिलांची नोंदणी केली। त्याआधी आपण 2 हप्ते महिन्याचे भरावे, नंतर कर्जाची रक्कम आपल्या खात्यात जमवली अशी खोटी बतावणी करून महिलांची लाख रुपयांची फसवणूक केली आहे। याबाबत जाब मागण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बंधन शाखेच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। पिरवाडी सातारा येथे बंगल्यात चोरी। पिरवाडी सातारा येथील मकरंद दादासाहेब केंगार यांचा बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडला। पहाटेच्या वेळेस आतून लावलेल्या कड्या तोडून प्रवेश करून 2 मोबाईल व खिसे पाकिटातील सुमारे 10,000 रुपये घेऊन पहाटेच्या 5च्या दरम्यान बाहेरून कड्या लावून चोरांनी पोबारा केला। सातारा तालुका पोलिसांकडून रिक्षा चोर जेरबंद। सातारा तालुका पोलिसांनी चोरीस गेलेली रिक्षा ताब्यात घेऊन संशयिताला जेरबंद केले। प्रल्हाद शिवाजी माने, वय 25, राहणार अजिंठा चौक सातारा असे संशयिताचे नाव आहे। या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। कुसुंबीमुरा तालुका जावळी येथे बिबट्याकडून 2 गायी ठार। कुसुंबी येथील डोंगर माथ्यावर असलेल्या कुसुंबीमुरा वस्तीवरील किसन आखाडे व श्रंग कोकरे यांच्या गायी बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। पाटण तालुक्यात वीज सवलतीच्या नुसत्या वल्गनात। पाटण तालुका वीज निर्मितीचे माहेरघर असून कोयना धरण आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून हा तालुका महाराष्ट्र व इतर राज्यांना वीज पुरवठा करणारे केंद्र बनला आहे। त्यामुळे पाटण तालुक्यातील जनतेला मोफत वीज देण्याच्या किंवा वीज दरात सवलत देण्याच्या वल्गना यापूर्वी करण्यात आल्या होत्या, परंतु जनतेला आतापर्यंत केवळ पोकळ आश्वासन मिळाले असून भरमसाठ वीज बिलामुळे शेतकऱ्यांनी जनतेचे कंबरडे मोडले आहे। खटाव तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या चोरट्या सटक। चोरीतील 9 तोळे सोन्याचे दागिने जप्त। खटाव तालुक्यातील कातरकटाव आणि तडवळ येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या इब्राहिम शेख, वय 25, राहणार सूर्यवंशी मळा कराड या सरळ चोरट्यास वडूज पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 9 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि 7,000 रुपये रोख असा ऐवज जप्त करण्यात आला आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।